नागरोटामध्ये पाकिस्ताननं ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केलाय। S-400 या सुरक्षा यंत्रणेनं पाकिस्तानी ड्रोन्स पाडलेले आहेत। नागरोटा परिसरात स्फोटांचे कानठळ्या बसवणारे आवाज ऐकू आलेले आहेत। ज्या S-400 सिस्टीमचं डे 1 पासून आपण कौतुक करतोय, ज्या S-400 सिस्टीममुळे पाकिस्तानचे नापाक इरादे धुळीस मिळालेत, ती S-400 सिस्टीम पुन्हा एकदा कार्यान्वित झाली आहे आणि जम्मू काश्मीरच्या नागरोटामध्ये पाकिस्तानचे होत असलेले ड्रोन हल्ले या S-400 सुरक्षा यंत्रणेनं पाडलेले आहेत। नागरोटा परिसरात स्फोटांचे कानठळ्या बसवणारे आवाज ऐकू आले। तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला पोहोचलेले आहेत। अगदी 2 मिनिटांपूर्वी पंतप्रधान कार्यालयातली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि सीडीएस अनिल चौहान यांच्यासोबतची बैठक संपली आणि आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पंतप्रधानांच्या भेटीला पोहोचलेत। आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्यानं मुत्सद्देगिरी करत, वेगवेगळ्या राष्ट्रांच्या प्रमुखांशी संवाद साधत, वेगवेगळ्या राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधत भारताची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सातत्यानं करतात आणि आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। सुरक्षा दलाच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत चर्चा सुरू केलेली आहे। एस जयशंकर यांचं ट्विटर हँडल एक्स हँडल आपण जर पाहिलं तर त्यावर सातत्यानं अपडेट्स मिळतात की कोणकोणत्या राष्ट्रांच्या प्रमुखांसोबत, कोणकोणत्या राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत एस जयशंकर चर्चा करतायत, भारताची बाजू मांडतायत। मुत्सद्देगिरी ही सुद्धा या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अत्यंत गरजेची आहे, कारण का आपल्या देशाची बाजू आंतरराष्ट्रीय पातळीवर भक्कम करणं, जास्तीत जास्त देशांचा आपल्याला पाठिंबा मिळवून देणं आणि जर ह्या गोष्टी आणखी पुढे वाढत गेल्या तर भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरची बाजू अधिक भक्कम करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत मोदींची ही चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जाते। सातत्यानं एस जयशंकर वेगवेगळ्या राष्ट्रांशी संवाद साधतायत, भारताची बाजू समजावून सांगतायत, सध्या काय परिस्थिती आहे त्या संदर्भात ब्रीफिंग केलं जात आहे आणि आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक सुरू आहे। अगदी 2 मिनिटांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि सीडीएस अनिल चौहान यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक संपली आणि आता एस जयशंकर यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक सुरू झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला पोहोचले। दिल्लीमध्ये आज सुद्धा हाय प्रोफाईल बैठका सुरू आहेत। काही वेळापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यानंतर आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत बैठक केली जाते। अनेक महत्त्वाचे देश सध्या भारताच्या बाजूने उभे राहत आहेत आणि यामध्ये भारताची मुत्सद्देगिरी, भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची मुत्सद्देगिरी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि जमेची बाजू भारताची आहे, कारण का पाकिस्तानचे नापाक इरादे केवळ भारतासमोरच नाही तर जगासमोर उघडे झालेले आहेत। तिथल्या दहशतवाद्यांचे निघालेले जनाजे असतील, तिथल्या सैन्याधिकाऱ्यांची दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला असलेली उपस्थिती असेल, खांद्याला खांदा लावून दहशतवाद्यांच्या बाजूला उभं राहणं असेल किंवा कालच पाकिस्तानमध्ये 2 अतिरेकी संघटनांची निघालेली एकत्रित रॅली असेल। पाकिस्तानचा हा बुरखा केवळ भारतासमोरच नाही तर जगासमोर देखील उघडा झालाय आणि जगासमोर भारताची बाजू भक्कम करण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सातत्यानं झटतायत। तर सध्या सीमा भागामध्ये नेमकं काय सुरू आहे आणि दिल्लीमध्ये बैठकांचा सिलसिला कसा सुरू आहे या संदर्भातले अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। या संदर्भातले पुढचे अपडेट्स माझा सहकारी अश्विन घेऊन येतोय। अश्विन,